राज्यातल्या आणखी काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात। ठाणे महानगरपालिकेतल्या शाळेत 5वीत शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर सुरक्षा रक्षकानं बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। आरोपी विकास चव्हाण यानं या 2 मुलींना अश्लील चित्रफित दाखवून दोघींवर बलात्काराचा प्रयत्न केला। चव्हाण याला ठाण्यातल्या कोपरी पोलिसांनी अटक केली आहे। हलगर्जीपणाबद्दल शाळेतल्या 5 शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय। हाजी अली दर्ग्यात महिलांना असणारी प्रवेशबंदी हायकोर्टानं उठवली आहे। याविरोधात दर्ग्याच्या व्यवस्थापनानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली। आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल यावर हाजी अली दर्ग्याची दारं महिलांसाठी खुली होणार की नाही ते ठरणार आहे। राज्यघटनेनं नागरिकांना दिलेल्या अधिकारानुसार पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना सर्व ठिकाणी प्रवेश मिळावा याचा पुनरुच्चार करत हायकोर्टानं हा निर्णय दिलाय। सोलापुरातल्या माळशिरस पंचायत समितीच्या कोनशिलेवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये राडा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली। रस्त्यांवर टायरही जाळण्यात आले। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे, त्याआधी हा राडा झाला। राष्ट्रवादीनं अकलूज बंदची हाक दिली। टॅक्सी रिक्षांच्या 29 ऑगस्टपासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत युनियनमध्ये उभी फूट पडली आहे। जय भगवान महासंघानं पुकारलेल्या या संपामध्ये सहभागी होणार नसल्याचं टॅक्सी रिक्षा चालक मालक संयुक्त संघर्ष समितीनं जाहीर केलंय। मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी अजून थोडा वेळ देण्याची गरज असून गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांना वेठीस धरणं बरोबर नसल्याचं युनियनचं म्हणणं आहे। उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार संजीव करपे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत। पुणे इथं नगर संचालक कार्यालयात शहर विकास आराखड्याच्या एका बैठकीत जात असताना खालापूर टोल नाक्यापाशी ते गाडीतून उतरले। मागून महापालिकेची गाडी येत असल्यानं त्यांनी आपली गाडी परत पाठवली। संध्याकाळी त्यांच्या मुलीनं फोन केला असता ते बैठकीला पोहोचले नसल्याचं समजलं। नाशिक इथल्या आर्टिलरी सेंटरमध्ये उघड झालेल्या बोगस जवान भरती प्रकरणात टेकचंद मेघवाळ या एजंटला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर राजस्थानातून राजपुताना रायफल्सच्या गिरिराज चौहान या शिपायाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा आणखी तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक पुन्हा राजस्थानला जाणार आहे। कोल्हापूर परिक्षेत्रातील 45 वर्षाच्या आतील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता 35 मिनिटाच्या आत 5 किलोमीटर अंतर धावून पूर्ण करावं लागणार आहे। इतकंच नव्हे तर दर आठवड्याला या टेस्ट सुद्धा त्यांना द्यावं लागणार आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतलाय। फिट राहून जर पोलिसांना काम केलं तर जास्त आउटपुट मिळू शकतं। त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने त्यांचे BMM चेक, मेडिकल रिझन्स असतील तर निश्चितपणे आपण त्या गोष्टी एक्सक्यूज करतो। पण सर्वसाधारण आमचा फोर्स सगळा फिट राहावा यासाठी हा ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे। औरंगाबादच्या आकाशवाणी चौकात दुपारच्या सुमारास सिग्नलवर थांबलेल्या कारनं अचानक पेट घेतला। वेळीच कारमधील प्रवासी बाहेर पडल्यानं जीवितहानी झाली नाही। तातडीनं अग्निशमन दलानं आग विझवली। मात्र या घटनेनं आकाशवाणी चौकात बराच वेळ ट्रॅफिक खोळंबलं होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।